साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 12व्या शतकातील समतावादी व श्रमनिष्ठ संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज यांचे कायक व दासोह विषयक विचार हे समाजाला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे संत बुरुड केतेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी करण्यात आला। यावेळी पत्रकार वडतिले हे अध्यक्षपदावरून बोलत होते। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी बसव कल्याण येथे स्थापन केलेल्या अनुभव मंटपात संत बुरुड केतेश्वर व त्यांच्या पत्नी सातव्वा यांना मानाचे स्थान होते। हे निदर्शनास आणून देत पत्रकार वडतिले यांनी आपल्या भाषणात संत केतेश्वर यांच्या आचार विचारांवर प्रकाशझोत टाकला। यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस नवनाथ सुरवसे यांनी मनोगत व्यक्त करताना संत बुरुड केतेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाची महती वर्णली। अफजलपूर येथील शरण साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक बसवराज चांदकवठे यांनी आपल्या भाषणात संत केतेश्वर यांचे जीवन जगण्याची पद्धती व कार्य याबाबत सविस्तर विवेचन केले। त्यांच्या वचनांचे महत्त्व सांगितले। या कार्यक्रमास व्यासपीठावर सर्वश्री भारत वडतिले, विष्णू साळुंखे, ज्ञानेश्वर चामनळी, पत्रकार औदुंबर चव्हाण, माजी नगराध्यक्ष यल्लप्पा बुरुड, व्यंकप्पा बुरुड, इरप्पा बुरुड, शिवचलप्पा बुरुड, ओंकार बुरुड, गुंडप्पा बुरुड, गोपी जतकर, संदीप सुरवसे, म्हाळप्पा बुरुड आदी उपस्थित होते। सर्वांचा संयोजकांच्या वतीने फेटा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रारंभी मूर्ती वाटप करणारे दानशूर लखन जतकर यांच्या हस्ते संत केतेश्वर यांचे पूजन झाले आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुवानंद सलगर यांनी केले। यावर्षी बुरुड समाज बांधवांनी स्थापन केलेल्या संत केतेश्वर यांच्या मूर्तीची ग्रामदैवत शिवचलेश्वर मंदिरापासून मोठ्या जल्लोषात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। बैलगाड्या नव्हत्या, बस नव्हती, विमान सेवा नव्हती। हे लोकांनी पायी जाऊन प्रवास करून ते अनुभव मंडप तिथं स्थापन केलेलं आहे आणि हे अनुभव मंडपामध्ये जाण्यासाठी केतई आणि सातवाला जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करावा लागलाय। हे चालत 900 वर्षापूर्वी हे नवराय भाऊ कसे गेले असतील बघा। यांचं गाव आहे धारवाड जिल्ह्यातील बैलोंगल तालुक्यातील बैलूर हे गाव। तिथून बसव कल्याण हे नवराय भाऊ 900 वर्षापूर्वी चालत गेलेले आहे। कुठलीही सुविधा नव्हती आणि त्या अनुभव मंडपामध्ये जाऊन त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि विचार मांडले म्हणजे जवळपास 770 श्लोकांनी सगळं लिहिलेलं आहे। परंतु ही जेव्हा बसव कल्याण क्रांती झाली त्याच वेळेला बसवेश्वरांनी एक त्या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडवून आणला। मधुवरस आणि हरळया यांच्यामध्ये लग्न झालं आणि 12व्या शतकात आता इंटरकास्टला विरोध आहे, पण 900 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी केतई यांनी करून दाखवलेला आहे।